शेतकरी बांधवांनो, आता लवकरच मार्च महिना चालू होईल आणि इथून पुढं जे आहे ते उन्हाचा प्रकोप वाढेल आणि उन्हाचा प्रकोप जसा जसा वाढेल, टेम्परेचर जसं जसं वाढत जाईल तसं तसं आपल्या भागामध्ये खोडवा ऊसामध्ये असेल किंवा लागवडीमध्ये पोंगेमर मोठ्या प्रमाणामध्ये व्हायला चालू होईल. आता बघा, याच ठिकाणी एकाच ठिकाणी हे 2 पोंगे मेलेले आहेत. इवन मी आणखीन पुढच्या पण बेटाला जे आहे ते दाखवेल. ह्या ठिकाणी पण जर आपण पाहिलं तर प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये हे लहान लहान आलेले जे पोंगे आहेत. बघा, एकाच ठिकाणी हा एक पोंगा, हा दुसरा पोंगा, हा तिसरा पोंगा, हे तिन्ही पोंगे जे आहे ते मेलेले आहेत. इवन हा मोठा पोंगा सुद्धा जो आहे तो हा इथं या ठिकाणी जो आहे तो मेलेला आहे. असे एकत्रित एकाच ठिकाणी आपले 4 पोंगे जे आहे ते मेले. म्हणजे या ठिकाणी आपले जे तयार होणारे 4 ऊस होते तर त्याचं नुकसान ह्या किडीनं केलेलं आहे. तर आपण ज्यावेळेस हा पोंगा उपसून घेतो, एकदम अलगद निघून येतो आणि त्याच्या खाली जर पाहिलं तर छोट्या छोट्या आळ्या दिसतात. शेतकऱ्याला काय वाटतंय तर ती जी आळी आहे तर त्याच्यामुळं नुकसान होतं काय, तर तसं नाही. हे डेड ह्याच्यावर पार्टवर जे काही मेलेल्या पार्टवर जी दिसते आळी तर ती सॅक्रोफायटिक आळी असते, ती काही नुकसान करत नसते. तर हे पोंग्याला हासाडी देऊन आपण ह्याला उपसून घेतलं पाहिजे आणि हे उपसून घेतल्याच्या नंतर तुम्हाला ह्याच्यामध्ये जी आळी दिसल तर ती आळी आपल्या ऊसाचं नुकसान करत असते. तर मी दाखवेन, हे सगळं खाल्लेलं दिसायला हे. तर हा काढा ना, ह्याला काढा. अशा पद्धतीने हे भाग खाल्लेला आपल्याला दिसत असेल. काढा त्याला, काढा. बारीक असते जंतू. पूर्ण काढा ते. वर बघा. तर बघा, आता ह्याला काय करा, व्यवस्थित हे करा. आळी झाली का ह्याच्यात? ही झाली काही? थांबा, त्याला हे करा, बाजूला काढा. आळी आहे बघा ह्याच्यात. दिसली का आळी? ही जी आळी आहे शेतकरी बांधवांनो, ही लाल रंगाची कापसासारखी आहे का नाही मामा? कापसासारखी आळी आहे, पण कापसातली आळी आणि ह्याच्यामध्ये लय फरक असते. ते कापसातली जी आळी असते ना, ती कापसाची स्पेशल ती तिकडच येते, ती इकडे येत नाही. ऊसात गुलाबी बोंड आळी म्हणतात. ही जी आळी आहे का, ही आळी, ही आळी आहे पिंक स्टेम बोरर, म्हणजे ही पण गुलाबी बोंड आपलं गुलाबी आळी आहे, पण कोणती खोड पोखरणारी आळी आहे ही. आपण मराठीमध्ये त्याला गुलाबी खोड पोखरणारी आळी. कोणत्या पिकात येते मोठ्या प्रमाणामध्ये तर आपल्या गहू पिकामध्ये येते आणि ऊस पिकामध्ये आता आपल्या भागामध्ये वाढायला चालू झाली. तर हे का, तर जे शेतकरी ऊसामध्ये आंतरपीक गव्हाचं घ्यायले तर त्याच्यामुळे तो प्रादुर्भाव वाढायला आहे. त्याच्यामुळे मोनोकल्चर तशा पद्धतीनं क्रॉपिंग पॅटर्न सुद्धा, म्हणजे जी कीड एकमेकाला पूरक असलेले पिकं आहेत काहीच लावायचे नाही, शक्यतो घ्यायचं नाही. गहू पीक घ्यायचं नाही. त्याचं कारण ही आळी. ह्या पद्धतीनं शेतकरी बांधवांनो, अशा पद्धतीने ही जी आहे ती आळी, तर ही गुलाबी खोड पोखरणारी आळी आहे. तर तिचा बंदोबस्त आपल्याला करणं गरजेचं. काही शेतकरी क्लोरोपायरिफॉस घ्यायलेत पण रिझल्ट येणं गेलेत. ह्याच्या आधी आम्ही ते व्हिडिओ शेअर केलेले आहेत. तर प्रॉपर योग्य कीटकनाशकाचा निवड जे आहे ते आपण त्या ठिकाणी करणं गरजेचं आहे. आणखीन दाखवतो मी, आणखीन दुसरी आळी आहे का बघू आपण इथं. या ना, हो का, इकडे ह्या पोंग्यामध्ये बघूत ना, लवकर येणारी खोडकीड बी असती. ही दोन्ही पोंगे काढा. हां, बघा त्याच्यात कोणती आळी आहे ती. तर ह्याच्या व्यवस्थापनासाठी आपण कोराजेनची आळवणी करावी, किंवा आमच्या इकडं बऱ्याच ठिकाणी असं आहे की शिफारस जरी नसली तर शेतकऱ्यांनी फवारणी केली आणि फवारणीमध्ये रिझल्ट शेतकऱ्याला भेटलेले आहेत. हे तात्काळ व्यवस्थापनाची उपाययोजना करा, नाहीतर आपलं खोडवे आलेलं जे आहे ते सगळं नुकसान होण्याची शक्यता असते.